मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जनतेवर कधीही अन्याय होऊ दिला नाही आणि कधीही धर्म सोडलं नाही. आणि आपणही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा धर्म आणि सत्य आणि न्यायासाठी ओळखतो. पण मित्र, आजही एक असा प्रश्न आहे जो धुक्यासारखा अस्पष्टच आहे. आणि मित्र, तो प्रश्न म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही युद्ध जिंकण्यासाठी खोटी अफवा पसरवली होती का? तर मित्र, याचं उत्तर आहे हो. पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ती खोटी अफवा एक घातक शस्त्र म्हणून वापरली होती. आणि आपण आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच गुप्त रणनीतीवर प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रा, त्या काळात युद्ध फक्त तलवारीने जिंकले जात नव्हते, तर माहिती, अफवा आणि गुप्त संदेश हे सगळे एक अदृश्य युद्ध होतं. आणि या सर्व युद्धांमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात विश्वासू साथीदार म्हणजेच बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक मित्रा शत्रूंच्या छावणीत जाऊन माहिती घेऊन येत होते. पण मित्रा, समोर जाण्याआधी कल्पना कर, शत्रूला वाटतंय की आपले छत्रपती शिवाजी महाराज एका किल्ल्यावर आहे, पण प्रत्यक्षात आपले महाराज 100 किलोमीटर दूर दुसऱ्या ठिकाणी पोहोचले आहे. मित्रा, हे सर्व अचानक घडत नव्हतं, तर हे आपल्या महाराजांची आधीच एक प्लॅनिंग होती. आणि मित्रा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी ताकद म्हणजेच हीच खोटी अफवा, जी की त्यांनी शस्त्रासारखी वापरली होती. म्हणजेच की मित्रा, आपले महाराज शत्रूला चुकीची माहिती देत होते आणि कधी कधी जाणून बुजून अफवाही पसरवल्या जात होत्या. मित्रा, अफवा म्हणजेच की महाराज आजारी आहेत, महाराज घाबरले आहेत, अशा हे अफवा असायच्या. आणि आपल्या महाराजांचे शत्रू त्या माहितीवर विश्वास ठेवून आपली तयारी ढिली करत होते. आणि तेव्हाच तर मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अचानक हल्ला करायची एक संधी मिळत होती. मित्रा, तुला सांगायचं म्हणजेच की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही युद्ध नीती फक्त जिंकण्यासाठी नव्हती, तर ती युद्ध नीती होती मित्र आपल्या महाराजांचे नुकसान कमी करण्यासाठी आणि कमी सैन्याने मोठ्या सैन्याला हरवण्यासाठी. मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की थेट युद्ध जर केला तर आपले हजारो सैनिक मारले जातील. म्हणूनच तर मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बुद्धीचं शस्त्र वापरलं. पण मित्र, आपल्या समोर एक आणखीन मोठा प्रश्न येतो, तो म्हणजेच हे खोटं होतं का की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमी काव्यातील एक युद्ध नीती? कारण मित्र, आपल्या महाराजांचं उद्दिष्ट जेव्हा स्वराज्याचं असतं तेव्हा प्रत्येक निर्णय एका मोठ्या ध्येयासाठी घेतला जातो. आणि मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही स्वतःच्या फायद्यासाठी खोटी अफवा वापरली नाही. पण मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ती खोटी अफवा एक शस्त्रासारखी नक्कीच वापरली. आणि म्हणूनच तर मित्र, आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हते, तर ते एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट होते. आणि जर मित्रा, तुला अशाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील न ऐकलेले टॉपिक्स ऐकायचे असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब कर. कारण मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सर्व माहित असायलाच पाहिजे.